रत्नाकर खन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. तू देवाचा नंदी आहे, देवाचा नंदी बैल आहे. जो तू ह्या जाग्यात आला येऊन उभा राहिला इथं. मग कशाला आला? काय काय खायला आला नंदी? चहा पितो का? चहा पितो का? चहा चहा प्यायला आला, दूध प्यायला आला, पाहुणा भेटायला आला, काही साहेबांना वाईट सांगायला आला. नाही नाही अरे काही म्हणतोय. धोका येणार तुला कुणला काही सांगतो का? नाही म्हणतोय. नाही नाही नाही. नाही. मग आशीर्वाद द्यायला आला. आशीर्वाद द्यायला आला का? आशीर्वाद देतो का? आशीर्वाद द्यायला आला. आशीर्वाद द्यायला आला. चांगलं सांगायला आलेला आहे. आशीर्वाद द्यायला आला. हो. मग तू कोण्या देवाचा? कोण्या देवाचा गणपती नंदी? देवाचा नंदी आहे का गणपतीचा? हे गणपती देवाचा नंदी बैल आहे. शिर्डीवाल्या साईबाबाचा आहे, अक्कलकोटच्या स्वामींचा आहे, गजानन महाराजांचा आहे. नाही नाही म्हणतोय. मग महादेवाचा नंदी बैल आहे तू. महादेवाचा नंदी आहे का शंकराचा? हे महादेवाचा नंदी बैल आहे. शंकराचा नंदी बैल बोला. ए महादेवाच्या नंदी, हे नंदी तुला तांदूळ गहू चालत्या, देणार. तुला भाकर चालत्या. हो. बाश. नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. काय हा व्यवसाय म्हटलं जे सध्या नवीन युग आलं आणि टीव्ही क्षेत्रामुळे याचा सारा म्हणजे बहुरूपी झाले, नंदी झाले, त्यानंतर सोंगाळे जे येत होते, रामलीला झाल्या, अशा ज्या करमणुकीचे जे साधनं होते म्हणजे या महाराष्ट्रात म्हणा की विदर्भात म्हणा, ते करमणुकीचे साधनं आणि जे गावातील प्रतिष्ठित लोक होते म्हणा, देशमुख, पाटील, त्याच्यानंतर ठाकूर, ह्या जाती होत्या की आलेल्यांचं पोट भरण्याकरता ते दान जास्त करतात. पण आज तेच अल्पभूधारक झाल्यामुळे तुमचे हे जे व्यवसाय आहेत हे प्रमाण कमी म्हटल्यापेक्षा लयाच गेलं असं म्हणण्यास काही हरकत नाही. पण तरी अशा याच्यातही तमाशा हद्दपार झाला तो भाग वेगळा. पण हे तुम्ही 3-3, 4-4 लोक त्या बैलासोबत आलेले आहे. आता हे तुम्ही हा टिकून कसा काय ठेवून राहिले? आता हे आमच्या बाप दादा पंजाबपासून हे आमचा व्यवसाय आलेला नंदी बैलाचा. गावगाव जायचं, नंदीचा खेळ करायचं, लोक सोपाने धान्य द्यायचं, कोणी 10 रुपये, 5 रुपये, कोणी 50 रुपये, 100 रुपये नंदीला दान करायचं. पण आता हे युट्यूब निघल्यापासून काही लोक आता मोबाईलला नंदी बैल पाहतात. त्याच्याबद्दल लोकांना आता धावपळ जास्त आहे. त्याच्याबद्दल ही जी प्रथा होती ही फार बुडत चालली आणि जे दान धर्म करणारे लोक होते आता तुळीत राहिले. अल्पभूधारक झाल्यामुळे त्यांची सध्या परिस्थिती म्हणजे विभाजन झाल्यामुळे तरी तुम्ही हा व्यवसाय कसा टिकून राहिले? आणि आता हा व्यवसाय जे टिकायचं कारण म्हणजे जे आम्हाला जे मुलं जे झालेले आहे, आता हे मुलं आता शिक्षण वर्गामध्ये आहे. म्हणजे काही लोक नोकरीला लागले, काही शिकायला लागले आणि हे आम्ही 10-5 लोक जे आहे ना, आमचं शिक्षण पहिलं झालं नव्हतं. आमचं पहिलं कसं रानोळा फिरायचो आम्ही. भटके समाज होता ना आमचा. मग गावगाव फिरायचो. त्याच्यामुळे आमचं बापदादांनी शिक्षण केलं नाही. आम्ही अंगठा बहादूर माणसं आहे. मग हे आमच्या बापदादाची थोडी कला आमच्या अंगात असल्यामुळं ही परंपरा आम्ही टिकवली. पण इथून पुढे आता ही कला राहणार नाही. तुम्ही कोणतं गाव कोणतं आहे तुमचं? आमचं गाव बीड जिल्ह्यामध्ये कडाष्टी. हो, आमचे मतदारसंघाचे आमदार सुरेश धसे त्या गावचे माणसं आहे. सर्व तुम्ही त्याच गावाचे आहे काय? तुमच्या सोबत कोण कोण आहेत? आम्ही 4 जण, 1, 2, 3, 4 बारका मुलगा. नाव सांगा तुम्ही. माझं नाव सिद्धेश्वर, यांचं नाव संतोबा, यांचं नाव मारुती आणि तो माझा मुलगा चैतन्य. बरं, हा व्यवसाय असं काय आहे की त्या व्यवसायात म्हणजे जात राहते का? जात आहे ना आमची भटके समाज जोशी म्हणून म्हणतात आम्हाला, जोशी समाज. याच्यामध्ये अनेक नंदीवाले, ढवळ्या नंदीवाले, तिरमाली नंदीवाले, जोशी नंदीवाले, आम्ही मेहरंग ढवळ्या नंदी बैलवाले आहे. या 4 मध्ये फरक काय? फरक काही नाही. काही लोक भविष्य सांगते, काही लोक भविष्य सांगत नाही. काही लोक नंदीचा खेळ करतात. काही लोक आम्ही बी भविष्य सांगतो, पण सांगतो कसं, चेहऱ्यावरून भविष्य सांगतो. 4 खरे 4 खोटे आम्ही काही देऊ नाही. पोटासाठी काही करावं लागतं. असं आमचा व्यवसाय चालू आहे नंदी बैलाचा. बरं, हा कोणत्या जातीचा बैल आहे? हा काँग्रेस लसलचा आहे. काँग्रेस लसल असतं का? तुम्ही का निवडलं? काय नाही, हा तिकडे गुजरात भागामध्ये, राजस्थान भागामध्ये आम्ही घेऊन येतो बाळ असताना आणि त्याला शिकवतो. त्याचं शिक्षण देताना तुम्ही देता का बाकीचे देतात? हे आम्ही शिक्षण देतो त्याला. तुझं नाव काय रे? चैतन्य भिसे. हा व्यवसाय करत असताना किती महिने व्यवसाय चालतो हा? आता आमचं शिक्षण चालू आहे. आता आम्हाला काही याच्यातलं काही माहित नाही. आमचं आता शिक्षण चालू आहे, 12वी आता पेपर चालू होते.
सुट्ट्या लागल्या म्हणून आता नंदीबाईला आलो. आणि मग हे बोलताना तू त्याच्या बोलण्यावर बरोबर बोलतो, हे कुठं शिकला? आता थोडं लक्षात बसलेलं आहे. हो, शिक्षणात आनंद वाटते का याच्यात आनंद वाटते? आता शिक्षणामध्ये काय भविष्यात ह्या व्यवसाय जो आहे हा चालवायचा का बंद करायचा आहे? आता कोणी चालू करतात, कोणी बंद करतात. आमचं शिक्षण चालू आहे म्हणून आता आम्ही शिक्षण आता हे बंदच पडणार आहे धंदा. आता तुमच्या घरात असे किती नंदी बैल आहेत की ते सध्या हा व्यवसाय चालवून राहिले? एकच आहे आमचा. तुमच्या आजूबाजूला किती मग? आजूबाजूला नाही, प्रत्येक आणि गावाला आहे. काही लोक एका गावात नाही, प्रत्येक गावात नाही, प्रत्येक गावात आहे. पर हा कम से कम 2 ते 3 वर्ष राहणार, पुन्हा राहणार नाही. आता आमची मुलं शाळेमध्ये, आम्हाला काय याच्यामध्ये काय नाही, एकदम कवडी किंमत आहे. आम्ही दारात उभा राहिलो, आम्हाला कोणी म्हणतात एवढे घोड्यासारखे झाले, भीक मागून खातात आणि का बोलतात. आमच्या वडिलांची, आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. तर याच्यामध्ये काय आमची काही मुलं शिकले, आम्ही जो करतो आमच्या मुलाला पाणी सुद्धा मागता येत नाही. आता आम्ही हा धंदा स्वतःच आम्ही बंद करून टाकणार आहे. सध्याची जी परिस्थिती आहे आपण पाहता, बहुरूपी असो, रामलीला असो, ह्या सर्व परिस्थितीमुळे आणि दानधर्म कमी लोक देत असल्यामुळे हा लयात जात आहे. येणाऱ्या काळात आज हे नंदी बैल क्वचित बहुरूपी आले हे दिसतील, पण येणाऱ्या काळात ह्या सर्व कला लुप्त होतील असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, माऊली दांडे, तालुका दरेगाव. धन्यवाद. गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.